दुरुस्त हो आहे. हो हो आणि नदीला आंघोळीला काय सांगता? हो 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 माझं पूर आले आंघोळ करत जाऊ नका, नाही तर वाहून जातील करतोय साहेब. पुरात सुद्धा हो हो पुरात प्रयागवर जातीला वाहून गव्हर्नमेंटने सांगितलंय ते पोहायचं नाही म्हणून. प्रयागवर तुम्हाला सांगतो प्रयागवर पडलो की नाही शिवाजी पुलाव जाताय हा आता ह्या तुम्ही जाईत नाही अलीकडे. शिवाजी पुलाच्या चक्कर मध्ये कुठे समुद्राला जातील? आता तुम्हाला सांगतो की किस्सा सांगतो. हा. शिवाजी पुलाव आम्ही संभा पाटील, रघु पाटील, हा. दयानंद हळदकर, हम्म. उल्हास शिंदे, हा. जयसिंग जाधव हा. ही माझी मित्र. हा. रघु पाटील आमचा चुलत भाऊ, हा. संभा पाटील ही भाऊ किती सगळी. हा. तर तुम्हाला माहिती कर सांगतो ही गणी हा. पहिली लागली. मी एमपी हायस्कूल नागोजीराव पाटणकर हायस्कूलला हा. तिथून ही ह्याला विवेकानंद कॉलेजला सगळी असायची. हा. मी तिकडं आलो की आमचं ठरायचं हा. पूर आलाय भिक्या उड्या मारायची. बर नाही म्हणायचं नाही. हा. बुधवारातली सगळी पोरं कुठे उड्या मारायच्या? शिवाजी फुलावून उड्या मारा. चौथ्या करून 5व्या कमानीनं खाली पवत जायचं की पाणी एवढं तोडून. बर बर आणि बर. बुधवारातली पोरं जी हुशार होती कणी ती काय करायची तिथनं तसंच राऊंड घ्यायची आणि त्या कमानीला जाऊन धरायची. हा. आम्हाला काय कमानीला जाऊन धरायला नाही. म्हणजे ताकद जरी असली तर पाण्यापाशी काय चालत नाही. कितीही ताकद तुम्ही असली. जायचं कुठे काय समुद्राला? नाही नाही तिथनं आम्ही तसंच वळसा घ्यायचा आणि मडी गेटावर निघायचं बर बर. तिथनं. म्हणजे डायरेक्ट मडीकटा हा मडी गेटावर तिथून पुढे वरच वैकुंठात गेलं की वरच. तर सांगण्याचं तात्पर्य काय हा आमचा थोडासा फरक पण पण मला एक सांगा, ती मजा वेगळी होती का नाही सांगा? साहेब गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी. आठवणी फक्त राहिल्या त्या मजा. जय हिंद जय भारत. आज पंचगंगेच्या तीराला मी आलेलो आहे. जी पंचगंगा 5 नद्याचा संगम जिथं होतो प्रयाग चिखली म्हणून त्या ठिकाणी मी आलोय. आणि आपल्या समोर हा पैलवान असणारा व्यक्ती, यांचं वय 70 आहे. माणूस साधा दिसतोय, म्हणजे बारका दिसतोय, एकदम छलकाटा, काही अचिव्हमेंट नसते असं वाटू शकतंय. पण 1981चा महाराष्ट्र चॅम्पियन आहे. त्याचबरोबर मोतीबाग तालीम कोल्हापूर या ठिकाणी सराव केलेला आणि हिंद केसरी गणपतराव आंधळकर यांचं मार्गदर्शन घेतलेला पैलवान आहे. तर अशा पैलवानाजवळ आलेलं, या पैलवानाचं नाव आहे भिकाजी पाटील, गाव आहे प्रयाग चिखली. आणि यांचा इतिहास जर ऐकला तर आपल्याला समजून जाईल की मूर्ती लहान असली तर कीर्ती कशी महान होऊ शकते, हे यांच्या इतिहासातूनच आपण समजून घ्यायचं आहे. पैलवान नमस्कार. नमस्कार. थोडंसं पैलवान तुमचं बालपण थोडं सांगा. माझं बालपण चिखलीत कोल्हापुरात जास्त गेलं. कोल्हापूर जास्त चिखलीत कमी गेलं कारण माझी आई कोल्हापूरची. बर. त्यामुळं मी सत्यनारायण तालीम तिथं माझं अजून. बर बर बर. म्हणजे शिवाजी पेठ नाही नाही ह्याच्यात खाराळा पूर्वी म्हणत होता हं. तर पद्मा टाकीज हा पद्मा टॉकीज. त्याच्या समोर सत्यनारायण तालीम आहे. बर बर. तिथं माझं अजून. बर. तर मी चौथी पहिली दुसरी तिथे केली. चौथी 5वी रंगराव साळुंखे विद्या मंदिर बर तिथं शिकलो. बर. आता ती हयातीत बी नाही. बर. हा बालपण सिटीत गेलं जास्त. बरोबर. मग गाव तुमचं हे चिखली होय. बरोबर. चिखली. आता हे महाराज चॅम्पियनचं सर्टिफिकेट बरोबर. हा. मग आता लहान असताना शाळेत खेळत होता का कुस्ती? शाळेत पण खेळत होतो, बर. गावात पण खेळत होतो. गावात म्हणजे मला जास्त येड कसं कोल्हापूरला असल्यामुळं तिथं 12 इमाम तालीम आहे. बरोबर. 12 इमाम 12 इमाम तालीम आहे. तिथं चंदीग्राम सराव करायचा. बर. म्हणजे मास्टर चंदीग्राम. क्या बात आहे. हा तिथं मास्टर चंदीग्राम सराव करायचा. हम्म. मग तिथं नजीर म्हणून एक माझा मित्र आहे. नजीर, परत अकबर आणि तिथनं तुम्हाला सांगतो कैस, ही माझी मित्र तिथे. तर त्या नजीरचा बाबा वस्ताद होता. बर बर बर. हा तर तो कोणी चंदीग्राम गेला तिथं चंदीग्राम बरोबर कुस्ती करत होता. बर. मग आम्हाला तेव्हा लंगुटा मिळत नव्हतं. बर. मग आमच्या मामांच्या इथं कणी सत्यनारायण तालमीच्या इथं लंगुट विकाय बसायचं. मग मी लंगुटा एक घेऊन गेलो आणि दुसऱ्या दिवशी तिथे गेल्यानंतर मग चंदीग्राम ते आम्हाला लंगुटा बी लावायचा नाही हो. मग त्या नजीरच्या वडिलांना आम्हाला लंगुटा लावायला शिकवला. क्या बात आहे, क्या बात आहे. मग ते झाल्यानंतर मग चंदीग्राम आले. चंदीग्रामला व्यायाम चालू केला. त्यावेळेला चंदीग्राम उलट्या हातावर चालत होते, पाय वरतीने खाली तेवढ्या ग्राउंड मध्ये चालत होते. बर. आणि त्यावेळेला तिथून माझी कुस्तीला गावात पण कुस्त्या करत होतो मी. गावात पण चांगल्या चांगल्या कुस्त्या केल्यात. तेच तुम्हाला सांगणच पुढे. तर चंदीग्रामवर आम्हाला खेळायचा योग आला. बापरे. मग चंदीग्राम म्हणजे लय मोठा लय मोठा माणूस. चंदीग्राम एकदम लांबडा 6 फूट 6.5 फूट सडपातळ माझ्यासारखा अगदी जिथल्या तिथं. तर काय साहेब तुम्हाला सांगतो दोन्ही हाताने एक हात पकडायचो. नजीरचा वडील होता, लई चांगला होता. तो पण कुस्ती करत होता चांगला. चंदीग्रामवर पोरं पण असायची, म्हणजे तिकडची दिल्लीने आलेली. आणि त्याच्या कुस्त्या चांगल्या चांगल्या झाल्या कोल्हापुरात. लक्ष्मण वडारवर कुस्ती झाली चंदीग्रामची.
परत आणि बऱ्याच जणांच्या बरोबर झाले. बरोबर. मग तुम्ही जेव्हा त्या चंदगीरामच्या बरोबर सराव करायचा हा. तर थोडस मला हा प्रश्न विचारायचा की चंदगीरामचा व्यायाम कसा असायचा, दंड बैठक किती मारायचा? दंड बैठक तरी कमीत तुम्हाला सांगतो, आता आमच्या समोर एवढं काय व्यायाम म्हणजे आम्ही बघितला नाही. ती करत नसते, हा. गुमान व्यायाम करायचा. तो पळून यायचा, हा. रनिंग करायचा. तिकडं रनिंगला शिवाय ह्याच्यापासून खासबाग मैदानापासून निघाला की असा शिवाजी ह्याचा पुतळा, आपला शाहू महाराजांचा पुतळा, असा जो बावड्याकडं असा परत 12 मिनिटांनी द्यायचा. बापरे बापरे. आणि मग तिथं कणी त्याचा जो जोडीदार असायचा तो थंडाई बिंडाई तिथं सगळं करायचा. दुसरीकडे कुठल्या तालमीत उतरत नव्हता तो. बर. चंदीग्राम हा. तिथंच उतरायचा. बरोबर. तर सांगण्याचं तात्पर्य काय, माझं तिथं बरीच सुरुवात झाली. बर. मग तुमचा मोतीबाग तालमीमध्ये जाण्याचा योग कसा काय आला? तुम्हाला आता ते सांगतो. काय झालं, आम्ही चिखलीत कुस्त्या करत होतो. मग आमचा पंडित दुकानदार माझा वस्तात. बरोबर. आता दुकानच आहे त्यांचं, तो माझा वस्तात. मग तिकडं इथं चिखलीत आलं की आम्ही तालमीत कायम. बरोबर. शेती सांभाळत तालीम करायची. तालीम झाली की मग वैरण आणायचं. सकाळी संध्याकाळी 2 वेळा सराव असायचा आमचा. म्हणजे आता सुद्धा वैरण ह्या रानातली घेऊन जाताय? हो, जातोय मी आता रोज सकाळी तीन खेप, म्हणजे खालनं वरच्या तुम्ही बघितलं, एकदा चढताना माणूस दमछाक होतोय. मी 3 खेपा करतो. मग त्यामुळे तुम्ही अजून तसं हो हो हो. आणि नदीला आंघोळीला. काय सांगता? हो हो हो. माझं पूर आले आंघोळ करत जाऊ नका, नाही तर वाहून जातील साहेब. पुरात सुद्धा. हो हो. पुरात प्रयागवर गव्हर्नमेंटनं सांगितलंय ते पोहायचं नाही म्हणून. प्रयागवर तुम्हाला सांगतो, प्रयागवर पडलो की नाही शिवाजी पुलाव जाताय. हा. आता ह्या तुम्ही शिवाजी पुलाच्या चक्कर मध्ये कुठे समुद्राला जातील? आता तुम्हाला सांगतो की किस्सा सांगतो. शिवाजी पुला आम्ही संभा पाटील, रघु पाटील, दयानंद हळदकर, उल्हास शिंदे, जयसिंग जाधव ही माझी मित्र. रघु पाटील आमचा चुलत भाऊ, संभा पाटील ही भाऊ किती सगळी. तर तुम्हाला माहिती कर सांगतो, ही गणी पहिली लागली. मी MP हायस्कूल, नागोजीराव पाटणकर हायस्कूलला, तिथून ही ह्याला विवेकानंद कॉलेजला सगळी असायची. मी तिकडं आलो की आमचं ठरायचं, पूर आलाय भिक्या उड्या मारायच्या. बरं. नाही म्हणायचं नाही. बुधवारातली सगळी पोरं कुठे उड्या मारायच्या? शिवाजी फुलावून उड्या मारायच्या. 4थ्या करून 5व्या कमानीनं खाली पवत जायचं, ती पाणी एवढं तोडून. बर बर. आणि बुधवारातली पोरची हुशार होती कणी, ती काय करायची, तिथनं तसंच राऊंड घ्यायची आणि त्या कमानीला जाऊन धरायची. आम्हाला काय कमानीला जाऊन धरायला नाही. म्हणजे ताकद जरी असली तर पाण्यापाशी काय चालत नाही. कितीही ताकद. तुम्ही जायचं कुठे, काय समुद्राला? नाही. तिथनं आम्ही तसंच वळसा घ्यायचा आणि मडीगेटावर निघायची. तिथनं म्हणजे डायरेक्ट मडीगेटावर, मडीगेटावर पुढे वैकुंठ गेला की वरच. तर सांगण्याचं तात्पर्य काय, हा आमचा थोडासा परवा. पण मला एक सांगा, ती मजा वेगळी होती का नाही सांगा साहेब? गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. आठवणी फक्त राहिल्या. त्या मजा आज मजा आहे का तुम्हाला सांगा? आता मी माझ्या लाईफ मध्ये मी एन्जॉय करतोय, ते मान्य आहे. पण मला तुम्हाला हा प्रश्न, आताचं जे जीवन आहे आणि पहिलं जीवन, पहिलं पैसे नव्हतं, पहिलं खायच्या अडचणी असायच्या, तरी सुद्धा समाधान होतं का नाही सांगा? समाधान होतं का साहेब? तुम्हाला एक सांगतो, आम्हाला कपडे घालायच्या वेळेला मिळत नव्हते. एक खायला भरपूर, दूध दुभतं भरपूर खायला, दूध तूप दही भरपूर. आई वडिलांनी मला भरपूर खायला घातलं. माझ्या गावातली पण मला घातलं खायला. पहिलवान चांगला असतो. हो हो. बरोबर. सबनी साहेबांनी मला जीवाचं रान केलं. कुस्तीची मैदान मी केली गावात, कुणाचं बिन 5 पैसे घेता सहकार्य गावाल्यांनी केलं. मी महाराष्ट्राची कुस्ती चांगली केल्यामुळं मला गावातल्या ठराविक लोकांनी घरात बोलवून 10 रुपये, 5 रुपये, 20 रुपये, 25 रुपये द्यायचं. तू भिक्या कुणाबरोबर कुस्ती आज केली? मी 1 नंबरला कुस्ती केली पांडुरंग पटाडे बरोबर. माझा राजे झाला तो, त्याच्याबरोबर 1 नंबरला कुस्ती केली. आणि वडिंग्यात केली. तुम्हाला सांगतो, वडिंग्यात राक्षीचे पांडुरंग पाटील, त्यांच्याबरोबर 1 नंबरला कुस्ती केली. बऱ्याच जणांच्या कुस्ती केल्या मी. मग मला हा प्रश्न, आता तुमचा मोतीबाग तालमीच्या अगोदर हा प्रश्न विचारतो, तुम्ही कोणत्या पैलवानावर खेळला, चांगल्या पैलवानावर कुस्त्यावर त्यावेळेला? आता त्यावेळेला तुम्हाला सांगतो, साताऱ्यांची कनी एक काय बरं नाव, शंकर असं काहीतरी, त्याच्याबरोबर खेळू. परत तुम्हाला सांगतो इथं शिवाज जमनिक आमच्या जोडीतलाच त्यावेळेला. गोपाळ पाटील ही सगळी आमच्या जोडीतली. उड्या मारा, पिशवीचा जय बजरंग असा करत यायचा दिसता, नाद करायचा नाही त्याचा. तब्येत काय विचारता तिची, अशी ऍक्टिव्ह तब्येत. आणि बोंद्रे साहेबांनी त्याला कामावर घेतला होता, पैलवान चांगला म्हणून. जय बजरंग बली करत यायचा. बोंद्रे साहेबांनी त्याला शाहू कॉलेजला सर्व्हिसला घेतला आणि तिथून पुढे त्याचं लाईफ चांगलं झालं. नाहीतर त्यावेळेला साहेब भयानक परिस्थिती, वाईट परिस्थिती. मग मला प्रश्न हा विचारायचा आहे,
मग ज्यावेळी तुम्ही कुस्त्या खेळायला लागला त्यावेळी कोणकोणत्या पैलवानाबरोबर कुस्त्या झाल्या? तुमच्या बरोबरच्या जोडीदार आता आठवणीतल्या कुस्त्या? हो, आता आमच्या माझ्याला विश्वास पाटील येरोडचा तिची माझी झाली. बबन मखदूम, बबन मखदूम ही आमच्या जोडीतली त्यावेळची, म्हणजे आम्ही त्यांच्या खालच्या जोडीतलं खरं आमच्या बरोबर ते. अशोक मखदूम, बापू लोखंडे बरोबर. बापू लोखंडे आमच्या जोडीतलाच, म्हणजे तुमच्या बरोबर? हो बरोबरचा. खरं कसं आहे कुस्त्या आम्ही नेमून करायच्या ना खासबागला त्यावेळेला. त्यावेळेला तुम्हाला सांगतो फिरवून लागत नव्हत्या त्यावेळेला नेमायच्या. म्हणजे पहिल्या नेमाच्या बाबा नेमायच्या आणि मगच कुस्त्या फिरवून. कुठं सुपात्राला आम्ही फिरवून कुस्त्या. बरोबर. सुपात्राला तुम्हाला सांगतो संजय गायकवाड आमच्या 1 नंबरला कुस्त्या. बरं, कुणाबरोबर लावली? ते कापशीचाच कोणतरी होता तिकडचा वारलेला काय ना पहिलं रंगा कदम. रंगा कदम वारला त्याच्यावर झाली. तिची माझी 3 वेळा कुस्ती झाली. पांडुरंग लबडे आमचा बोरपाडाचा माधू कुंभारचा पट्टा. त्याची माझी आमची झाली कुस्ती. काय झालं त्या कुस्तीत? आमची सोडली आणि तिकडं रंगा कदमला मारला मी. मारला कापशीचा. हो, कापशीचा. मग आता तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे, जेव्हा महाराज चॅम्पियनला आता 1981 साली तुम्ही गेलेला आहे, हे सर्टिफिकेट आहे, ही सगळी आता पूर्ण ह्याला लॅमिनेशन सुद्धा करून ठेवलेलं नाही साहेब. का केलं नाही? सगळ्या नोकरीची गरज नव्हती ऑलरेडी म्हणून काय झालं तुम्हाला सांगतो, लॅमिनेशन त्यावेळेला पैसे नसायचं. आता सगळं माझं लॅमिनेशन मध्ये आहे. पैसे नसा साहेब, अवघड असायची परिस्थिती. म्हणजे खायचं. हो बरोबर. आणि मग 81 ला जेव्हा महाराज चॅम्पियनला गेला बरोबर, किती किलो वजन गटात गेला? 57 किलो 52 किलो 52 किलो. त्यावेळी तिथे महाराज केसरी कोण झाला त्यावेळेला? मला वाटतं बापू लोखंडेच्या आसपासच कोणतरी झाला, एवढं मला आठवत नाही. 80-81 बरोबर. बरोबर. मग त्यावेळी तुमची कुणा किती कुस्त्या झाल्या महाराज चॅम्पियन? मला त्यावेळेला 6 कुस्त्या झाल्या. 6 कुस्त्या. त्यावेळी राम सारंग वगैरे खेळत होती की, पण ती ह्याच्यात नाही. ती नॅशनल ऑलिम्पिकला अशा ह्याच्यात खेळत होती. तुम्ही तिथं का गेला नाही राम सारंग सरांच्या बरोबर? अहो, आता मी तुम्हाला सांगू कसं आहे, आम्हाला सगळं घरातलं बघायचं आणि मग कुस्ती करायची असं होतं. आणि प्रपंचिक माणसं, आई वडील कष्टाळू पहिल्यापासून, आणि शेती बघत. त्या तुम्हाला सांगतो वडील आमचे फार कष्टाळू, चिखलीत 1 नंबर कष्टाच्या बाबतीत. बरोबर. रामचंद्र भैरू सारंग जे आमचे वस्ताद होते, राम सारंग सर, त्यांची घरची परिस्थिती पण बेताची होती. मग तरी सुद्धा माणूस फार पुढे पद्धत गेला, तुम्ही काय केला नाही? साहेब, विक्रमसिंह राजेनी राम सारंगला हाताशी धरलं आणि कारखान्यावर नेलं. असं झालं? आणि राम सारंगला कारखान्यावर नेल्यानंतर राम सारंगला सगळं खुराक बिराक सगळं विक्रमसिंह राजेने दिलं. आणि म्हणतानाच राम सारंग चांगल्या पद्धतीत गेले. बरोबर. मग तुम्ही असं एखाद्या कुठल्या नेत्याला अप्रोच झाला नाही, गेला नाही त्यांच्याजवळ? नाही. काय झालं साहेब तुम्हाला सांगतो, आम्हाला आमचे चुलते जी पाटील, ते मला ह्याच्यात जिल्हा परिषद मध्ये सर्व्हिस लावली. म्हणजे एक 10-15 दिवस गेलो. काय म्हणून? लेबर म्हणून, शिपाई म्हणून. बर. परत आलो. वडील म्हणणार, अरे शेती करायची कोणती, आपल्याला एवढं जमत नाही. परत आलो. परत आल्यानंतर मी तुम्हाला सांगतो साहेब, 88 ला मला बोलवून ओढून नेऊन सबनी साहेबांनी छत्रपती राजारामला लावलं. काय म्हणून? शिपाई म्हणून. शिपाई म्हणून छत्रपती राजाराम कॉलेजला, हायस्कूलला, ह्याला कारखान्याला. काय सांगताय? तिथं 32 वर्ष सर्व्हिस केली मी. बर. नोकरी तुम्हाला सांगतो त्यावेळेलाच सबनी साहेबांनी मला महाराष्ट्र हाऊसिंग फायनान्स सोसायटी तिथं सर्व्हिस, मौनी विद्यापीठ गारगोटी तिथं सर्व्हिस, परत ITIA गव्हर्नमेंट ITIA तिथं सर्व्हिस. अण्णासाहेब मोहिते ते दूध संघाचे डायरेक्टर झालेत. मी नुसतं इकडे 15 दिवस लागलो होतो बावडा कारखान्याला. आणि अण्णासाहेब मोहिते म्हटलं तुझी ऑर्डर करतो, परमनंट ऑर्डर करतो दूध संघात सर. आता दादा म्हटलं इकडे 15 दिवस मी लागलोय, इथे सोडून परत तिकडे यायचं, मला काय ते बरं वाटत नाही. परमेश्वराची कृपा ह्या प्रयाग चिखलीच्या कृपेने होती म्हणा. होती. सगळ्यांचा चिखलीचा आशीर्वाद माझ्या होता त्यावेळेला. नोकऱ्या तुम्हाला आणि साहेब तुम्हाला सांगतो, मी ह्या 4 नोकऱ्या केल्या नाहीत. शेवटी मला कॉलरला धरलं आणि सबनी साहेबांनी नेलं, चल तिथं सर्व्हिस कर. मग तिथं 32 वर्ष सर्व्हिस केली. सबनी साहेबांचा काळ गेला आणि महाडिक साहेब आले. महाडिक साहेबांनी तरी माझ्यावर भयानक प्रेम केलं. भयानक प्रेम. क्या बात आहे. हो. मला कामगार सोसायटीचा चेअरमन केला महाडिक साहेबांनी. तुम्हाला सांगतो, तुम्ही पैलवान होता म्हणजे टग्या तर नव्हता? टग्या साहेब सगळे केले, हाताने हाकून निसता झाला नाही. असू पोरेला गोळ्या झाल्या आम्ही अंगाव. काय सांगता? होय. ते फायरिंग झालं तुम्हाला ऐकून माहिती असेल.
बाबासाहेब पाटील असुलकर हा हा त्यांच्यावर फायरिंग केलं, त्यात आम्ही 4-5 नंबरचा आरोपी. तुम्ही होय, 12-13 वर्ष हे झाली जेल हा, जेल नाही, 12-13 वर्ष हे चालू होती तिची केस केस चालू होती. झाला निकाल शेवटी. हं. त्या गुंडासनी पळवून लावले. मग आम्ही म्हणजे गुंड आलते तुम्ही? गुंड म्हणजे कोल्हापूरची गुंड सगळी होती तिथं. बर बर. आम्ही पळवून लावली सगळ्यांच्यातनं. म्हणजे असं पण तुम्ही केलेलं? हो साहेब, फक्त आमच्या हातनं खून झाला नाही एवढं. गावात तरी माझं नाव आज पातूर कोण काढत नाही. म्हणजे कधी आपण म्हणजे वाईट नाही. हा, आणि एक सांगतो तुम्हाला, आपल्याला राग अजिबात आवडत नाही. दुसरी गोष्ट, माझ्या नादाला लागलो कोण मी सोडत नाही त्याला. कोण बी असू दे. मग पण मला एक सांगा, तुम्ही एवढं बारकायचा, तुमची 52 किलो वजन गट, आणि तुम्ही एवढं मोठं धाडस कसं काय करताय? नाही, एक सांगतो तुम्हाला साहेब, हा. मला कसलंही व्यसन नाही. आज पातूर हा. फक्त मटण खायला एवढंच. मला कच्चं दूध आज 1 लिटर द्यायचं मी पिणार. बर. स्वतः माझी 3 जनावर आहेत. एक गीर आहे, एक मुरा आहे, एक जर्सी आहे. मग गिर गायचं दूध हो 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 हो. मी सकाळी धार काढल्यानंतर अर्धा लिटर दूध पितो आजही. मग डेअरीला घालत नाही? डेअरीला घालतो की. हा. राहील ते 1 लिटर दूध ठेवायचं. माझ्या 2 नाते आहेत, मस्तपैकी लागेल तेवढं दूध प्यायचं, मग बाकीचं डेअरीला घालायचं. नाही तर असं नाही पहिलं डेअरीला जास्त आणि घरात कमी, असं नाही. नाही 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 नाही, आम्ही काय करतो, तुमच्या मोराचं अर्धा लिटर दूध ठेवायचं चांगलं आणि आहे. आणि गिरचं ठेवायचं 1 लिटर. बस बस खाईल तेवढं हे करायचं, बाकीचं डेअरीला घालायचं. बरोबर. आता तुम्ही हा प्रश्न झाला, तुम्ही मोतीबाग तालमीच्या वेळी गेला हा. त्यावेळी वस्तात कोण हो तुमचे? आंधळकर. आंधळकर. आंधळकर बघा, आम्ही गेलो त्यावेळेला आंधळकर, बाळगावकर कधी कधी तरी यायचे. बाळगावकर कधी कधी तरी यायचे. चंबांना, युवराज पाटील, बर, ही सगळी आम्ही बारकी पोरं. आणि खेळ आम्हाला काही नाही असं धरून येणं, प्रेमानं खाली खेळवायचं, असं इकडं तिकडं. चंबांना ही हो, बर बर, बारकी पोरं म्हणजे जोड्या जोड्या लावून बसवायची. तर बसवायची जोड्या, तुझी जोडी तुझी जोडी तुझी जोडी अशी बसवायची. बाळू मामा कुठेतरी असं ही सगळी. बरोबर. मग ज्यावेळी तालमीत तुम्ही खेळत होता, चंबा मुतनाळ खेळायला लय चांगला म्हणजे. 1 नंबर साहेब. तुम्हाला सांग, चंबा मुतनाळ 1 नंबर ढाकला होत होता. डाक आतली 4 मिनिटात चिचच व्हायला पाहिजे ते पहिलवान. अशी फिटच धरायचा, अशी कच्ची बिच्ची काही नाही. नेत्रपालची आणि चंबा मुतनाळची रुस्तुमी हिंदच्या वेळेला की नाही कुस्ती झाली कोल्हापुरात. बर. किस्सा सांगतो तुम्हाला तो. हा. तर चंबानं नेत्रपालला घाईला आणला हा. होता. खरं चंबाला नेत्रपालनं मारलं शेवटला. शेवटला. आणि जुज्जूनगरीची चंबा हे जी नेत्रपालची कुस्ती झाली, नेत्रपाल सेनादलचा, तिजीने जुज्जूनगरीची कुस्ती झाली. आग्नेल नेगरूची, आग्नेल नेगरूची. त्यावेळेला तुम्हाला सांगतो, आग्नेल नेगरूनं बी नेत्रपालला घाईला आणला. आणि शेवटी नेत्रपालला कुणी पण, झाड खंडेरा एक पैलवान होता. झाड खंडेरा आहे कुठला? युपीचा. बर. युपी का हरियाणाचा होता. तर त्याला का नाही त्यानं नेत्रपालला मारला त्यावेळेला. हा, झाड खंडेरा एक पैलवान लय मोठा, 6-6.5 फूट उंच, तब्येत कसली. परत एक विजय कुमार म्हणून एक पैलवान. हा, विजय कुमार ह्याचा अमृतसरचा. हा, मुलाखत घेतलेली आहे. हा, घेतलेला आहे काय? विजय कुमार. त्याचा बिटल कानावर बिटल झालं की नाही, त्यामुळे बिटल झालं बघा पैलवानच्या कानावर. बरोबर. हा, आणि त्यांची युवराज पाटील झाली का? बहुतेक झालती. आणि युवराजने मारलं होतं. मारलं. बरोबर आहे. बऱ्याच पैलवानांनी युवराजनं मारलं. फक्त युवराज गेला असता वर, म्हणजे जागतिकला गेला असता. फक्त काही राजकारण आणि विघ्न संतुष्टी अशी म्हणतात, त्यातला प्रकार झाला नाही. तर युवराजनं आशिया खंडातनं भारताच्या बाहेर सुद्धा कुणालाही सोडलं नसतं, असा पैलवान होता युवराज. काय सांगतो? हो. आणि एक युवराजचं कसं होतं, तुम्हाला भिका नावानं बोलवत होता त्यावेळेला. खांद्यावर हात टाकायचा, चालतच हो. EGR 3 बटनाचा शर्ट, चालतच. आणि कवा तरी तंबाखू असायची. मग ये भिका जायचं. गेल्यानंतर बरायच हाय, चला. मग तिथं तालमीत गेलं की तिथं भवानी मंडपाच्या तिथं बसायचं. तिथं कटड्यावर अर्धा-पाऊण तास बसायचं, मग आज जायचं. तेव्हा काय एवढं मोठं नव्हतं. आता हे 2 तालीम संघ झाल्यात, एक व्हावं पाहिजे म्हणतोय मी. बरोबर. पैलवानांनी चांगला वाव मिळेल आमची इच्छा आहे. दोन्ही तालीम संघ एक व्हावं. बरोबर की. आता परवा मी तेव्हा एकच होता तुम्ही? एकच होता, भेदभाव काय नव्हता. मग युवराज पाटील आज जेव्हा खेळायचा त्यावेळी म्हणतात जिजो निगरू, आग्नेल निगरू, ही दोघं त्याला लय खेळायची असायची. स्टॅमिना होता त्यांचा. जिजो निगरू जिजो आग्नेल लहान,
हा. जिजू मोठा, नाही, जिजू मोठा, हा. जिजू लहान, आग्नेय मोठा. आग्नेय मोठा. हा. तर आग्नेय सुद्धा युवराजला चांगली हे द्यायचं, टक्कर देतात. टक्कर द्यायचा. मग तुम्ही जे खेळायचं आखाड्याच्या वेळी खेळायची हा. ते चंबांना युवराजची कुस्ती तुम्ही बघायचं बघितलं की कसं बघायचं. त्यात काय हा, व्हायचं? चंबा युवराजच सोडायचं नाही कोणाला. दादू चौगुलेची आणि युवराजची बी खडाखडी व्हायची जोरात. दाचोरी हो, कारण लढतीला दादू चौगुल्याला युवराजच होता ना. तुम्हाला सांगतो, युवराज, चंबांना, विष्णू फडतारे, बाळू खोंदरे, भगवान खोंदरे, तुम्हाला ही घालवाडची, बर, ही सगळी दादू चौगुल्याला, बाळू पाटील पुढचा, ही सगळी ह्याला दादू चौगुल्याला व्यायाम द्यायची त्यावेळेला. स्वतः आंधळकर सुद्धा कपडे काढत होते. दाचोरी आम्ही बघितले. आंधळकर सुद्धा कपडे काढत होते. दादू धार, ह्याला काढ, त्याला काढला की त्याला ते. आणि दादू चौगुल्याचं काय होतं साहेब, मान वाढायची. दादू चौगुल्याची ताकद कोणाची नव्हती. फक्त सतपालला त्यानं कसा पाडला, फक्त युक्ती, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ जी म्हणली जाती ती त्याला. खरं? हो, सतपालला मारलं ना दादूना. मारलं, बरोबर आहे, मारलं. खरं अशा 10 सतपालला मारलंय दादू चौगुल्यानं. कुणालाही सोडलं नाही, फक्त सतपालकडे हार केली. तसं दादू चौगुले लय म्हणजे रेड्याचा माणूस. आज तुम्हाला सांगतो, दादू चौगुल्यानं जेवढं मिळवलं कुस्तीत तेवढं कुणीही मिळवलं नाही. सिकंदर शेख, दादू चौगुल्याच्या पटोपट कुस्तीत त्याने मिळवले पैसे. सिकंदर शेख, हो, सिकंदर शेखनं भरपूर. अहो, 32 ट्रॅक्टर, बुलेट किती ने, त्याला थार किती ने, काय आता 32वा ट्रॅक्टर त्यानं ह्याच्यात घेतला म्हणून होतो कुस्तीला. त्या कुस्तीला होतो मी. तर तुम्हाला सांगतो, आमची पहिली जी पैलवान आहेत म्हणजे माझ्या ह्याच्यातली, मला फोन करतात, कुठं आहेस तू. बरोबर. अजून सुद्धा माझ्याकडे सगळ्यांचं फोन आहेत, सगळ्यांचं. माझ्या मनात आलं साहेब, मी सगळ्यांना जाऊन भेटून येतो. बरोबर की. पण मला आता हा प्रश्न विचारायचा, म्हणजे मोतीबाग तालीम ज्यावेळी तुमची चालू होती की नाही, मोतीबाग तालीम, त्यावेळी मोतीबाग तालीम तुमच्या बरोबर पैलवान कोण कोण होते चांगले पैलवान त्यावेळी? हा, तुम्हाला सांगतो, बाळू कुडजरे, बबन मगदूम, अशोक मगदूम, विष्णू जोशीलकर, परत फडतारे, विष्णू फडतारे, बाळू खोंदरे, तुम्हाला सांगतो, तिथनं आग्नेय निगुरे, जिज्जू निगुरे, आणि ती निगुरू असल्यामुळे यांच्याकडे बघायला लोक लय यायची ना. अहो, भयानक. त्यांच्या समाधान लोकांना वाटायचं, समाधान पण वाटायचं. ती प्रेमानं जवळ घ्यायची प्रत्येकाला. हो, अशी गर्विष्ठ नव्हती. नाही, गर्विष्ठ अजिबात नव्हती, अजिबात गर्विष्ठ नव्हती. त्यामुळे त्यांच्यावर लय लोकांचं प्रेम. हो, लय लोकांचं प्रेम. बरोबर. मग आता एवढी ही खेळाली तुम्ही, आमचा महिपा केसरेंची कुस्ती बघितली का? बघितली की. कसं महिपा केसरे? महिपा केसरे तुम्हाला सांगतो, 3-4 मिनिटच कुस्ती करायचा. चांगली कुस्ती करायचा, चांगली म्हणजे अजून सुद्धा हाय तसाच आहे. तो लुंगी, 3 बटाचा शर्ट, डोक्याला काही नाही, पटकन काय नाही हे त्याचा. आणि पूर्वी तो बंदूक घेऊन खांद्यावर असायचा, गोळीच घालायचा काय, म्हणजे पडला की गोळी घालायची पैलवानाला. मला पाडलं तर गोळी घालतो असं होतं का? हे होता, मोठा हे होता आणि दिलदार माणूस होता एकदम. खरं कुस्तीला होय. मग तुम्ही ज्यावेळी खासबागला कुस्त्या बघायची, सतपालची आणि युवराजची कुस्ती बघितली का? बघितली. खासबागची बघितली, कराडची बघितली. बरं, मग खासबागची कुस्ती कशी झाली? सतपाल चांगली झाली. सतपालला पाडलं त्यानं, पाडलं. कराडामध्ये जी कराडामध्ये झाली की नाही, ते युवराजनं कंट्रोल करायला पाहिजे होतं, ते कष्टा पडला. जरासा 75% मारच खाला सतपालनं. 75% म्हणजे 100% मारला नव्हता. नव्हता. तर ते युवराजनं कंट्रोल करायला पाहिजे होतं, केलं नाही. उठला लगेच. त्यामुळं ते कुस्ती मारुती माने पंच होते त्यावेळा कुस्तीला. त्यावेळेला मारुती माने पंच दिले कुस्ती मारलेली. बरोबर. मैदानी कुस्ती होती. बिराजदार मामा कसा हो खेळायला? बिराजदार मामांचा तरी नादच करायचा नाही. बिराजदार तालीमीतला म्हणजे तुमची तालीम मोतीबाग, त्यांची गंगावेश. हे बघा, बिराजदार बरोबरचा तुम्हाला सांगतो, ह्यो गणपती खेडकर, रावसाहेब मगर, तुम्हाला सांगतो मोठा रावसाहेब. मोठा रावसाहेब माझा दोस्त आहे. बरं, खास दोस्त आहे. मी जाऊन त्याच्यापाशी, फार मोठा मनाचा माणूस तो, नाद करायचा नाही त्याला. खरं? 150 एकर जमीन आहे तिची साहेब. 250-300 बकरे, 30-40 जनावर आहेत. ही अर्ध्या पावणा एकरात बंगला आहे त्याचा. नाद करायचा नाही. बरोबर की. मग मला सांगा, मग ती पैलवान होती ना त्यावेळी? हो, होती. आणि तुम्हाला सांगतो, ह्यो आमचा शंकर तोडकर, चांगला पैलवान. म्हणजे चांगोळचा नाही, कुठचा, वाखराचा. शंकर तोडकर लय भारी वारलेलं तेच काय? तो कुस्तीत कधी मुंबईला त्याला ताप आला, त्यावेळेस ते महाराष्ट्र केसरी होता.
शंकर तोडकर तुम्हाला सांगतो मनानं दिलदार आणि सांगाल त्या परवाना कुस्ती. नामदेव मोळे बी गंगावीचाच, शंकर तोडकर गंगावीचाच. ही सगळी गणी तुम्हाला सांगतो त्यावेळेला हरिश्चंद्र बिराजदारांनी व्यायाम ती देत होती. गणपत खेडकर सुद्धा. काय सांगता? डबल महाराज केसरी डबल म्हणतात लय भारी पैलवान होता. चांगलाच होता तो, नाद करायचा नाही त्या पैलवानचा. एक तुम्हाला सांगतो त्या माणसाचं असं होतं, एखादा पैलवान गरीब असला की त्याला सहकार्य करत होता. गणपत खेडकर सहकार्य करत होता. रावसाहेब मगर सुद्धा. आता मला सांगा, रावसाहेब मगरनं किती फेटं बांधलं? 4-5 फेट स्वतःच्या खर्चानं. 4 माणसं माझ्याकडे आलता, 4 माणसं याची. मी जेव्हा तिकडे गेलो, किती जण आहे तुम्ही, पहिल्यांदा विचारलं. नाही म्हणलं आम्ही 2 जण. ज्यावेळी 1978 रामा मानेनी ह्याची कुस्ती झाली, महाराज केसरी फायनल कुस्ती, रामा माने पहिलं कसे खेळायला? रामा माने हनुमानच दुसरा, तब्येत हनुमानच. रामा माने रामा मानेची तब्येत म्हणजे रामा माने तुम्हाला आता आमचे निवरा पाटील चिखलीतले, मदन पाटील, मधु पाटील, ही तेव्हा गंगा काय मामला, बाळू सरापले. बाळू सरापले चांगला पैलवान, बेस्ट एकदम. बाळू सरापले महाराष्ट्र केसरी झाला असता. काय सांगतो? एवढा धाडशी. अहो ती आता फक्त महाराष्ट्र केसरी का झालं नाही, रामा मानेमुळे बाळू सरापले महाराष्ट्र केसरी झाला. रामा माने चांगला आणि मानत होती ना एकमेकाला. असं काय? लक्ष्मण वडार त्यावेळेला. लक्ष्मण वडार पण एकदम चांगला म्हणजे काय बघा, दिलदार माणूस आणि हसतमुख कायम लक्ष्मण वडार. दादू चौले खच्चीकरण केव्हा झालं? दादू चौले जेव्हा लक्ष्मण वडारची कुस्ती झाली तेव्हा लक्ष्मण वडार पात्रतेचा नव्हता. दादू चौलेच्या कमी हे होतं, वय कमी, ताकद कमी, आणि दादू चौलेची ताकद जास्त. दादू चौलेला दाबून मारला. मग त्यावेळी खच्चीकरण झालं लक्ष्मण वडाराचं. त्याला नंतर कनी तुम्हाला सांगतो जरा खायला कमी पडायला तेव्हा अण्णासाहेब मोहिते, रामचंद्र मोहिते केरळ्याचे, कारण तो केरळ्याचाच ना, मग त्यांचे भाऊ बन मोहिते. तर अण्णासाहेब मोहितेंच्या वडिलांनी खुराकाला चालू केलं. मग लक्ष्मणचा चांगला दबदबा झाला, डबल महाराष्ट्र केसरी झाला, सगळं झालं. मग मी आता हा एक प्रश्न विचारतो, एवढी तुम्ही महाराज चॅम्पियन पैलवान आहे, तुम्ही समाधान यायचं खाऊ सगळं, मग ही महाराज केसरी होऊन सुद्धा त्यांचा मृत्यू जो आला, म्हणजे आता बाळू चालवले म्हणा सर्वसाधारण जीवन जगतायत, महाराज केसरी लक्ष्मण वडार आहेत त्यांचं जीवन 2 डबल महाराज केसरी असून दगड फोडली. अशी परिस्थिती का आली? आता तुम्हाला सांगू, घरची परिस्थिती चांगली नसल्यामुळं. मग त्यावेळी त्यांनी नोकऱ्या मागितल्या असत्या, गव्हर्नमेंटला मिळाल्या असत्या. महानगरपालिकेला कोच म्हणून लक्ष्मण वडार ठेवला ना, ते बाळासाहेब ठाकरेंनी ठेवला. नंतर ते त्यांची साहेबांना दया आली, बाळासाहेबांना, बरोबर आहे म्हणून झालं. आता कुठलं अशी भरपूर पैलवान मी बघतोय की त्यांच्या घरी गेलं की त्यांच्या खायला अन्न मिळत. आता जिजूने घरी गेलो, आम्हाला चहा, मला आता ते बोलायचं नाही, चहा भेटला नाही. बरोबर. मग आता मला सांगा बघा, त्यांची घरी, आता तुम्ही पैलवान चांगला म्हणून तुम्ही सांगताय, मग त्या माणसाला अशी परिस्थिती का आली? काय ते चुकले का ते? आता तुम्हाला सांगू साहेब, एक आपल्या ह्या गव्हर्नमेंटनं आणि सेंट्रल गव्हर्नमेंटनं आता रेल्वेत घ्या, रेल्वेत पोरं चांगली चांगली घेतात, पैलवान घेतात. आता कुमान आमचा एक मित्र आहे कडोलीचा, पोलीसमध्ये मिलिटरीत होता, मिलिटरीमध्ये पोलीसमध्ये गेला, पोलीस मधनं त्याला कडोलीचा पोलीस मधनं त्याला ह्याच्यात घेतला, रामा कुमारना म्हणून रेल्वेमध्ये घेतला. आता रेल्वेतनं नाही हाय, आता मिलिटरीची 20-25-30 हजार पेन्शन अधिक हे. अशा गव्हर्नमेंटनं आपल्या महाराष्ट्रातल्या पैलवानासनी आता ह्यो तिबल महाराष्ट्र केसरी पुण्याचा काय कटके काय चौधरी, त्याला कसा घेतला? अशी पैलवान ही सगळ्या पैलवानांनी जर आता घेतलीत, आता परिस्थिती नाही साहेब. त्यावेळेला आम्हाला 80-85 रुपये किलो तूप मिळत होतं, 50-60 रुपये बदाम किलो मिळत होता. आता ती परिस्थिती नाही. 500-600 रुपये बदाम झाले, 1000-1500 रुपये तूप झाले. परिस्थिती तवाची नव्हती. बरोबर की. मग मोतीबाग मध्ये जेव्हा खेळाय गणपती आंधळकर तुम्हाला शिकवायचे डाव वगैरे, त्यावेळेस संस्कार शिकवत होते का गणपती आंधळकर? संस्कार म्हणजे तुम्हाला सांगतो, वाईट बोलायचं नाही. आंधळकर पैलवानच्या तोंडातनं एकही वाईट शब्द येत नव्हता. असा चपाटा द्यायचा, हे कुस्ती चांगली कर बाळा, असं आंधळकरांच्या घाण काय नाही अजिबात. कधी ह्याला पाड नाही असं काही नाही. नुरा कुस्ती अजिबात चालणार नाही आंधळकरच्या घरात. नुरा तर आम्ही केल्याच नाही, सोडा. नुरा कुस्तीचं नावच काढायचं, पडलं तरी चालतं. हो चालत. आता आजची
माणसाची जिद्द आणि चिकाटी जर असेल तर सगळं होऊ शकतं. आज मुसलमानाचा सिकंदर शेख हो. खरं चांगलं हे आहे त्याचं डावपेच म्हणा, एक डाव जर सिकंदर घाला चांगला पैलवान आहे. तर त्याला तुम्हाला त्याला चांगलं म्हणलं विश्वास पाहिजे. हरवले त्याला चांगलं शिकवतात, हो, हो, हो. त्यात काय वाद नाही. आणि आता त्या माणसानं आपलं बरंच त्या गंगावेसाठी विश्वास हरवल्याने वाहून घेतलंय, त्यात आता काय तुम्हाला वाद सांगतो, परवा जी सांगोळची कुस्ती केली त्यानं, हम्म. मला गणपत मळे म्हणून मित्र आहे माझा, गणपत नाळे. हा नारे, त्याचा फोन आला, भिकाची कुस्त्या बघायची. हा. गणपा येणारच आहे म्हटलं मी कुस्त्या बघाय, तू कुठं आहेस? तर हाय म्हटलं, मी कुस्त्या बघाय आलो म्हणजे बास का नाही तुला, बाकी काय नाही, हा. कुस्त्या बघाय येणार. ते होता वर स्टेजवर, मी खालीच बसतो म्हणलं, मला काय एवढं हे नाही. अरे ये, हाय बसतोय म्हटलं, मला चांगली खुर्ची मिळायला मी बसतो इथे. मग येताना मला म्हटला गाठ घेऊन जा, कारण भोजन बिजन आहे, बघतो म्हटलं काय करायची असू दे. मग तुम्हाला सांगतो, अशी पैलवान मला बरीच फोन करते. मग तुम्ही गणपत नाळ्याबरोबर खेळला का हो कधी कुस्ती? खेळलो की आखाड्यात? गणपणाबरोबर खेळलोय, बाळूकुर्त्री, हे लहान मुलं असून बाळूकुर्त्री खेळलो, विष्णू जोशीलकर विष्णू जोशीकडून एक नंबरच्या कुस्त्या केल्या. विष्णू जोशीची तेव्हा परिस्थिती नव्हती. बर. विष्णू जोशीलकर साहेबांनी तुम्हाला सांगतो MSCBत घेतलं, चांगलं कुस्ती करतात म्हणून. त्यांना MSCBत घेतलं, आणि काही पैलवान MSCBत घेतली. MSCBनं हे ठेवल्या होत्या स्पर्धा ह्याच्यात खासबागला, आणि त्यावेळेला तुम्हाला सांगतो की नाही पैलवान घेतले तिने नामांकित. तेव्हा विष्णू जोशीलकर आणि कोणतरी सिलेक्ट केली. तेव्हा विष्णू जोशीलकरनं की नाही नंबर काढला तिथं. विष्णू जोशी बाहेर कुठेतरी कुस्ती होती, ती कुस्ती सोडून विष्णू जोशीकर त्या कुस्तीला. मग तुम्ही महाराज केसरी ज्यावेळी कुस्त्या बघायला जायचा, सगळ्यात चांगला महाराज केसरी झालेला पैलवान कोण हो? असा चांगला महाराष्ट्र केसरी कष्टातून झाला म्हटलं तर तुम्हाला सांगतो पाचपुते, शिवाजीराव पाचपुते म्हणा, विष्णू जोशीलकर म्हणा, ही कष्टातनं झालेली पैलवान. लोखंडे, बापू लोखंडे. परत तुमचा आप्पा कदम साहेब मोठा आणि दिलदार तो सुद्धा. उपमहाराज केसरी असल्यामुळेच महाराज केसरी झाला, लक्षात ठेवा. बरोबर आहे की. म्हणजे मी तुमची मुलाखत घेतली का तुम्ही माझी मुलाखत घेतली म्हणून तुम्ही म्हणजे ओळख झाली आपल्या दोघांची. बरोबर आहे. तसं त्या पैलवानांना नाकारून चालणार नाही, जी पडलेत त्यांना पडले त्यांचं श्रेय पण त्या पडलेल्यापेक्षा जास्त आहे असं मला वाटतं. बरोबर. हार पचवणं ह्या जगात सगळ्यात सोपं नाही आहे. हार पचवलं हे सगळ्यात हार. आज मला तू मारलेस की नाही, उद्या तुला मी मारणार. ही जिद्द माणसाने चिकाट ठेवली पाहिजे, तर तो माणूस सक्सेस होऊ शकतो. नाहीतर हे नाही हो. म्हणजे आजकाल मुलं बघा, आता निकाल लागलाय 10वीचा, आता लागलाय 12वीचा लागणार, आता निकाल लागला की मुलं आत्महत्या करतात, परीक्षा नापास झालो म्हणून. अहो हे करून ना तुम्ही. तुमच्या काळामध्ये असली भानगड होती का फास लावून घेणे वगैरे, खायला आणि मिळत नव्हतं? पण आता तुम्हाला एक किस्सा सांगतो, आता हे विषय शिक्षण. सर्जेराव बाजीराव पाटील PSI झाले, 3-4 टर्मला गेले. 3-4 टर्मला मी आणि तो जीवाभावाचा मित्र, भाऊबंद असल्यामुळे आम्ही कुठं जाईल तिकडे पाण्यावर जायचं, इकडे चाल बेक्या नाही म्हणायचं नाही हो, चल बेक्या. आणि शेवटी तुम्हाला सांगतो एक चान्स असा राहिला की पट्ट्या PSI झाला. आम्ही दोघं आनंदानं एकामेकाच्या मिठ्या मारल्या त्यावेळेला. ठीक आहे, आम्ही 5 झालो बघ. मग तो नाशिकला ट्रेनिंगला गेला. ट्रेनिंग गेल्यानंतर नाशिकवरनं आला, पोस्टिंग झालं मुंबईला, तुरुंबियाला. त्याला घालवाय मी, सगळं करायला मी. गावात मी भिका पाटलानं कुणाला सहकार्य केलेलं नाही, एवढं गावातल्या कुणीही दाखवायचं. आणि माझ्यामुळं किती मोठी झाल्यात, तर आम्ही हा यात साहेब समाधान आहे. हेच महत्वाचं आहे. या जगातलं सगळ्यात मोठं समाधान काय माहिती आहे का? स्वतः समाधान मान्य. कारण ह्या जगात सर्वात श्रीमंत असणारी व्यक्ती म्हणजे अंबानी साहेब सुद्धा सुखी नाही सुखी नाही. त्यांना सुद्धा असं वाटतं की आणि पाहिजे. आणि सगळ्यात गरीबातला गरीब माणूस सुद्धा त्याला वाटतं मी पण श्रीमंत व्हायला पैसा पाहिजे. त्यामुळे सर्वांनी समाधान मानणं गरजेचं आहे. बरोबर ना? बरोबर आहे. आता माझं कुटुंब 4 माणसाचं कुटुंब. ते तर झालं. आनंद काय आहे माहिती साहेब, तुमच्यासारखी लोक काही नसताना सुद्धा समाधानी आहेत. हा सगळ्यात मोठा आनंद आहे. बरोबर आहे की. 4 घास सुखानं खाऊन उद्याची चिंता करायची नाही. आज दिवस गेला मस्तपैकी. तर साहेब मी मारुती वापरली, बुलेट वापरली, बुलेट 62 मॉडेल बुलेट होती माझ्याकडे. तुम्ही आयश केली, पैलवान बाहेर बी गेलो मी. कुठं केला सिंगापूर केलं. काय सांगताय? म्हणजे दाढीवाला माणूस म्हणजे तिकडे पण जाऊन दादागिरी करून आला काय? तुम्हाला सांगतो दादागिरीचा प्रश्न नाही. मला बघितले की भीती तिथे. आज जर मी फोन केला, पंजाबला माझा एक मित्र आहे योगेंद्र सिंग म्हणून, पैलवान नाही फौजी, आता ते बेंगलोरला आलाय. माझी तिची मैत्री चांगली झाली. मला फोन केला की नाही, पाटील साहेब काय
अशी मैत्री भयानक हे आमची. काय असतेच की. आता तुम्हाला हा प्रश्न विचारतो जाता जाता, नवीन पिढीतली पोरं जी नुरा कुस्त्या खेळतात ह्याच्याबद्दल तुमचं मत काय हो? करून येत नुरा? करून येत. का का करून बरं? हा. पैसा मिळतोय. हा तुम्हाला सांगतो, नुरा कुस्ती केली काय होते, दिल खचतंय. आता मी ह्याच्या संग मार खातोय का मारतोय. जिद्द असली की नाही, जिद्द असली की तो पहिलवान सक्सेस होऊ फाडून शकतो. खातोय हा. पहिला फाडतोय हा. हा. आता तो शेळके, हम्म. शेळकेने कुस्ती मारली बघा परवा महाराष्ट्र केसरी हा झाला. बरोबर, मी होतो त्या गोष्टीला. हा तुम्ही होता बरोबर. हा, हा तर काय त्याच्या विरोधच्या पैलवानचं नाव काय? पृथ्वीराज पाटील आमचा. हा पृथ्वीराज पाटील. हम्म. पृथ्वीराज पाटील बी एक नंबरचा पैलवान अहो आणि पृथ्वीराज धाडशी कमी वयात. पृथ्वीराजला मुळीला घावलेला हा शेळके. हा. आता काय झालं माहितीये का, हा कुस्ती दोघांची चालू झाली हा त्याच्या अगोदर पृथ्वीराजनं जी कुस्ती खेळली का नाही राक्षसांच्या बरोबर, राक्षसाला पण मुलीला मारला. महाराष्ट्राला वय. त्यावेळी काय झालं, पृथ्वीराज दमला हो. हा आणि दुसऱ्यानं जे आला त्याचा तब्येत म्हणा, आणि एका टायमाला 3-3, 4 मोठे पैलवान हो हे. आता त्यामुळे मुलीला धरलं असताना सुद्धा शेळकेच्या ताकदीनं शेळके बाहेर पडला. आणि परत पॉइंटवर आता झाला माझी हो. एक इच्छा आहे बघा प्रामाणिक, हं. ह्या गव्हर्नमेंटनं, महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं पैलवानांनी दत्तक घेणे. ते तर झालं. अनेक माझी विनंती आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटला हा. की पैलवानाचं असू दे किंवा खेळाडूंचं असू दे, फक्त इन्शुरन्स तेवढा काढा. कारण काय झालं, मैदानात खाली पडतंय बघा. परवा आता एक माझ्याकडे व्हिडिओ आहे, हा. पैलवान खाली पालता पडला आणि त्याची छाती दुखायला लागले अरे, आणि ते योगायला लागले. ते योगायोगाने तरुण होतं म्हणून चाललं हो. हा. पण ते अटॅकच असला, काहीतरी असलं, काय करायचं ते पोरं, ते बाण काय करायचं, काय झालं तर काय करायचं. आणि आजकाल सहज दवाखान्यात ऍडमिट केलं तर 4 लाख रुपये बिल होते सहज. हो. त्यामुळे गव्हर्नमेंटने इन्शुरन्सची सोय करावी. पैलवानांसाठी करावी ही माझी आज जोडून विनंती आता आहे. साहेब तुम्हाला एक सांगतो. पैलवान पण आणि खेळाडू पण. खेळाडू हं. आता बाळू पुजारी म्हणून माझे मित्र हा. आहेत. बरीच पोरं त्याने नॅशनल बँकेत लावली. हा. विष्णू गावडे, नागा गावडे, भाऊसाहेब, परत तुम्हाला सांगतो अनेक 5-6 पोरं लावली नॅशनल बँकेत पैलवान असताना. तो ऍक्च्युली खो खोचा प्लेअर. तर ते लावले. हा लावलीत. आणि त्यानं का नाही तुम्हाला सांगतो कबड्डीत नॅशनल देव महाराष्ट्र कॅप्टन होता. हं. आणि आम्हाला का नाही तो, आम्ही कुस्तीला असायचं महाराष्ट्राला आणि तो कबड्डीला असायचा. त्यामुळं आमचं त्याचं सर्कल संघर्ष. जास्त. हं. आणि एक तुम्हाला सांगतो, माणुसकी मिळवणं लई कठीण आहे. फक्त एक वाईट तुम्हाला बोललं की त्या माणसाच्या मनात कायमचं राहतं. प्रेम पाहिजे माणसाला. बरोबर. आता जाता जाता शेवटचा प्रश्न हा विचारतो, व्यसनाधीनता आलेले त्याच्याबद्दल काय मत आहे? खेळाडूंचे व्यसन करतात, इंजेक्शन घेतात म्हणा, ह्याच्याबद्दल तुमचं मत काय आहे? तेवढा पुरता स्टॅमिना आहे. त्यामुळे- इंजेक्शन घेतलं की नाही, हं. किंवा ड्रग्ज घेतले, काय घेतले, आम्ही त्यातनं सगळं हे केलंय. आम्ही त्या आता आमच्या बरोबर आहेत माझे जे मित्र आहेत, 1-2 वाजेपासून पित बसतात. तुम्ही पिलेलं नाही? कसलंही व्यसन नाही मला. मग तुम्ही एवढं दाढीबिडी वाढवली असं जरा प्यायला पाहिजे की राव. अहो म्हणतात ना, त्या वयात जरा करायला पाहिजे तुम्ही. मला डॉक्टरने सुद्धा सांगितलं साहेब. जरा घे जावं हा. म्हणून. मग काय झालं, काय डॉक्टरचं ऐकायचं राव. जमत नाही ना. घेऊन शिव्या द्यायच्या. आता माझी डॉक्टर काय असे आहेत, हं. अरे भिकेले का काय ते ज्याला असं करतो, पीत नाहीस तू. जरा अशी घेत जा. माझे मित्र जे आहेत की नाही, साहेब मला आनंद आहे की आज तुमची मी मुलाखत घेतोय की मी पण मिलिटरीत राहिलो पण मी एकदा सुद्धा पिलो नाही. आणि खरंच दारू व्यसन करू नये. कारण व्यसन हे सगळ्यात वाईट असतं कुठल्याही गोष्टीचं असून दे. म्हणजे जास्त पुस्तक वाचण्यात सुद्धा व्यसन असतं ते हा, सुद्धा हा. वाईटच आहे. आता जाता तुम्हाला एक सांगतो हं. मी पोलीस भरतीला गेलो. हं. निवरा पाटील आणि मी आम्ही दोघं गेलो. नेवरा पाटील चांगला हा. पैलवान. चांगला पहिला आमच्या गावातलाच, आमचं भाऊ. तर तो मी मिलिटरी भरतीला ह्याला गेलतो कुस्तीला, पोलीस भरतीला. त्यावेळेला पोलिसांचीच पोरं घ्यायची होती हं. त्यावेळेला. हं. आणि ती काय करायची, मी 14वा आलो आणि निवरा पाटील 16वा आला. हं. मग ते तिथलं मेजर हं. साळुगे म्हणून होते, मानसिंग साळुगे. हं. ते आलेत आणि आम्ही तुम्हाला दोघांनी सिलेक्ट केले. हं. कशात? तर मिलिटरीमध्ये तुम्ही यायला पाहिजे. तर आम्ही म्हणलं ठीक आहे. आणि एक काम करा म्हणले, गावात जावा आणि आई वडिलांच्या त्या एका फॉर्मवर सह्या साई घेऊन या. आणि या. ठीक आहे म्हटलं. मग आमची आई कबूल झाली. आई म्हणजे ठीक आहे, बघ म्हणली तुला काय करायचं कर. कारण आई आमची कोल्हापूरला सुशिक्षित होती. हं. बघ म्हणली काय म्हणजे नाहीत. अरे शेती कोण करायचं असं तसं. दुसरा एक भाऊ. गेलो खडकीला गेल्यानंतर ते RK शर्मा म्हणून एक तिथे हे होते. करणार. मग मी चप्पल काढलं, ते लगेच त्यानं याला सांगितलं कॉन्स्टे त्यांच्या ह्याला ते जुद्देला अंतरले का लगेच चप्पल मी सन्मान किती असतो बघा मिळेल. मग मला म्हणले तुम्हाला 1 वर्ष राहायला पाहिजे. ते म्हणले तुमची सर्टिफिकेट पाहिजे. तर साहेब म्हणलं मला 1 वर्ष काय राहता येणार नाही. आणि माझ्या आई वडिलांचं तेव्हा एवढे काय नव्हतं, आम्ही तार करतो असं तसं. तर ठीक आहे म्हटलं मी 3 महिने राहतो. 3 महिने त्यावेळेला मी 950 रुपये मिळालो अरे बापरे. त्यावेळेला. बरं शेवटी जाता जाता पैलवानाला तुम्ही काय सांगशील साहेब?
चांगलं सांगणार. व्यसन करू नका, जिद्द चिकाटी ठेवा, व्यायाम करा भरपूर, तुम्हाला यश मिळेल 100%. हो. त्या मताचा वैयक्तिक मी आहे. ओके. आज महाराज चॅम्पियन पैलवान भिकाजी पाटील यांच्याजवळ आलो. यांचं गाव आहे प्रयाग चिखली आणि आम्ही ज्या मातीत बसलेलो, ज्या नदीकडेला बसलो, त्या नदीचं नाव आहे पंचगंगा. 5 नद्यांचा संगम यांच्या गावामध्ये आहे आणि 5 नद्यांचा संगम असणाऱ्या एका ठिकाणी आम्ही बसलोय आणि यांचे विचार जे आहेत ते साक्षात नदीचं पाणी अमृत म्हटलं जातं, तसं अमृतासारखे गोड विचार यांचे आहेत. तर सर्व लोकांना याचा नक्कीच फायदा होईल एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि मी थांबतो. नमस्कार सर. नमस्कार.